पुढील पर्यायापैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते? तो अचूक पर्याय निवडा. हस्तीन अधिक दंत, हस्तिदंत. ठीक आहे मित्रांनो, हेच व्यंजन संधीचं उदाहरण आहे. भवौषधी हे स्वर संधीचं उदाहरण आहे. निही अधिक कारण निष्कारण हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे. मग आता हस्तीन अधिक दंत, ठीक आहे, हे जे आहे हे कोणत्या व्यंजन संधीचं उदाहरण आहे? व्यंजन संधीचा हा कोणता नियम आहे? तर काही जण याला न चा नियम म्हणतात. इथे काय होते, पहिल्या पदातील हा जो न आहे हा न लोप पावतो, ठीक आहे, आणि दोन शब्द एकत्र येतात. आता ऍक्च्युअली संधीच्या व्याख्येमध्ये हे बसत नाही आणि म्हणूनच याला विशेष व्यंजन संधी असं पण म्हणतात. ठीक आहे, कारण संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात आणि त्यांचा एक नवीन वर्ण तयार होत असतो. पण या उदाहरणांमध्ये मात्र ठीक आहे न हा लोप पावतो आणि म्हणूनच त्याला विशेष व्यंजन संधी म्हटलेला आहे. किंवा काही जण याला न चा नियम म्हणतात. या नियमामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचं न हे जे व्यंजन आहे हे लोप पावते आणि दोन शब्द एकत्र येतात. मग या हस्तीन अधिक दंत मधला न लोप पावतो आणि हे दोन शब्द एकत्र येऊन हस्तिदंत असा शब्द तयार होतो. ओके, मग कशाचं उदाहरण आहे? व्यंजन संधीचं आणि विशेष व्यंजन संधीचं किंवा व्यंजन संधीमधील न च्या नियमाचं. ओके, यस.